जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 24 सप्टेंबर इसवी सन 1656. सुपे परगणा स्वराज्यात दाखल. महाराजांनी मोहिते मामांना पत्र पाठवले की पागा घेऊन पुणे मुक्कामी येणे. पण मोहिते मामांनी महाराजांचे पत्र असणाऱ्या जासुदासमोर उर्मट जापसाल करताना म्हटले की शहाजीराजे समक्ष असता हे मालक नाहीत, हुकूम करीतात आणि स्वराज्यात पुंडावे करून ठाणी बसवितात. हे राजांच्या प्रतिष्ठेवर निभावले होते. याऊपरी फैल पुरावा केला तरी राजांची शोभा राहणार नाही आणि हेही प्राणी करून वाचणार नाही. काही आपले पायाकडे पाहून करावे म्हणजे मामांनी भाच्यालाच प्रौढ उपदेश केला. 24 सप्टेंबर इसवी सन 1671. छत्रपती शिवाजी राजांचे अंतर्गत व्यापारावर करडी नजर. 1671 साली कोकणातील दाभोळ इथे नारळ स्वस्तात विकले जात होते, ज्यामुळे आसपासच्या परिसरात नारळाच्या व्यापारावर परिणाम होत होता. शिवाजी राजांच्या हे लक्षात येताच त्यांनी मामले प्रभावीचे सुभेदार तुकोराम यांना नारळाच्या विक्रीबाबत दक्षता घ्यावी याबद्दल हे पत्र लिहिले आहे. शिवाजी राजांचा आत्मविश्वास आणि व्यापार नीती पत्रात स्पष्ट दिसून येते. महसूल हजरत मायन्याचे 24 सप्टेंबर 1671 रोजी लिहिलेले हे पत्र शिवाजी राजांच्या राज्याभिषेक पूर्वीच्या पत्रात दिसणाऱ्या जुन्या मायन्यांपैकीचे एक आहे. शिवशाहीच्या त्रिशूळाने जिंकलेल्या कोकणच्या प्रदेशात स्थिर झाल्यानंतर मराठ्यांचा आत्मविश्वास चांगलाच बळावला असावा. त्याचा परिणाम अशा पत्रातून रुंदावणाऱ्या व्यापारी हेतूतून आणि एक केंद्रशासित सत्ता आणि व्यवस्थापन व्हावे ह्या नीतीतून दिसतो. स्वराज्य चौफेर वाढत असताना देखील केंद्रशासित राहावे तेव्हा कुडाळच्या नरहरी आनंदराव सुभेदाराला देखील डिसेंबर 1671 मध्ये असाच एक जबर जप्तीचा हुकूम महाराजांनी पोर्तुगीज मिठावर लावला असे लिहिलेले दिसून येते. 24 सप्टेंबर इसवी सन 1674. शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक का करून घेतला, तो कोणी व कसा केला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल का? स्वराज्याचे स्वप्न 2 पिढ्यांनी पाहिले होते. फर्जत महाराजा शहाजी राजेंनी अथक प्रयत्न करून केलेल्या पायभरणी वर त्यांच्या पुत्र शिवरायांनी प्रयत्नाची पारकष्टा करत सुवर्ण कळस चढविले आणि या मायभूमीचे पांग फेडले. इसवी सन 1674 साली रायगडवर अवघ्या इतिहासाच्या साक्षीने वैदिक पद्धतीने राज्याभिषेक सोहळा पार पडला. अखेर मराठी मातीला गादी मिळाली, हिंदूचे तख्त निर्माण झाले. या म्लेच्छ बादशाहीमध्ये एक मराठा एवढा पातळ झाला. 6 जून 1674 साली झालेला राज्याभिषेक सोहळा जवळपास सर्वांनाच माहीत आहे. परंतु त्यांच्या 2-3 महिन्यांच्या नंतर सप्टेंबर महिन्यात शिवरायांनी अजून एक राज्याभिषेक करून घेतला, तो म्हणजे तांत्रिक राज्याभिषेक. या राज्याभिषेकाबद्दलची माहिती आपल्याला गोविंद नारायण बर्वे लिखित शिवराज राज्याभिषेक कल्पतरू नावाच्या ग्रंथामध्ये मिळते. 24 सप्टेंबर इसवी सन 1684. फितुरी सुरूच. रांदज खानच्या कौलानाम्यानुसार छत्रपती संभाजी महाराजांचा नोकर भद्रोजी हा चाकरीच्या आशेने आला. त्यास मनसब येईपर्यंत रोजींनी दिला जावा असून हुकुम खंडोजी हा सुद्धा काझी हैदर यांच्या मध्यस्थीमार्फत मुघलांकडे आले. त्यांना मनसदी व त्यांचा उत्कर्ष करण्याचा हुकूम देण्यात आला. 24 सप्टेंबर इसवी सन 1690. छत्रपती संभाजी महाराजांच्या अखेरच्या काळात स्वराज्यातील अनेक वतनदार मुघलांच्या सेवेत जायला सुरुवात झाली होती. याला प्रमुख कारण होते वतनदारांची वतनाप्रती असलेली आसक्ती. छत्रपती शिवाजी महाराजांचा वतनदारीला विरोध होता. त्यांनी वतने सरकार जमा केली होती व त्यांच्या सेवेबद्दल रोख रक्कम म्हणजे वेतन द्यायला सुरुवात केली होती. पण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बदललेल्या परिस्थितीत छत्रपती राजाराम महाराजांना हा निर्णय बदलावा लागला. वतनदार मंडळी स्वराज्याशी एकनिष्ठ राहण्यासाठी महाराजांना देशमुख, देशकुलकर्णी, मोगदम व इतरांची वतने परत करावी लागली. छत्रपती राजाराम महाराजांना हा निर्णय कोणत्या परिस्थितीत घ्यावा लागला ते आपल्याला मुठेखोऱ्यांच्या हवालदार कारकून यांना मावळ प्रांताचे सुभेदार शहाजी शामराजा यांनी पाठवलेल्या पत्रातून लक्षात येते. 24 सप्टेंबर इसवी सन 1709. राजा शाहू मोठी फौज घेऊन चंदनगडातून बाहेर पडला. त्याने मराठे सरदारास आज्ञा केली, बादशहाने सरदेशमुख वतन आम्हास बहाल केले आहे. तुम्ही उत्तर प्रांतातून त्याच वसुली आणा. चौथाईचा वसूल यावयाचा तो आला नसेल तर बादशाही खजिने लुटून भरपाई करून घ्या. हे आदेश मोगलांनी नोंदविले आहेत व उत्तरेशी संबंधित आहेत. 24 सप्टेंबर इसवी सन 1861. मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म.
या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. 1907 मध्ये जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संबंधी प्रस्ताव मांडला. त्याचवेळी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून वंदे मातरम हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकवला. त्यांचा मृत्यू 13 ऑगस्ट 1936.